First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture, which is organized by the Genius YouTube channel. Here, today we shall discuss this new chapter, that is application of derivative. This is a new chapter. This is the second chapter of the second paper, applications of the derivative. In that applications of derivative, first section we shall discuss. That section is, what is that section? Application of derivative to tangents and normal. What is mean by tangent? What is mean by normal? We shall discuss. ओके आजच्या या नवीन लेक्चर में यहाँ पे हम जो सेकंड चैप्टर है वो देखने जा रहे हैं, वो है एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव्स. इन दैट एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव वी हैव टू फाइंड आउट बाय यूजिंग डेरिवेटिव इट इज पॉसिबल टू फाइंड आउट द टेंजेंट एंड नॉर्मल, दैट इज स्लोप ऑफ अ टेंजेंट एंड स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ टेंजेंट एंड स्लोप ऑफ नॉर्मल सीरीज. नाउ इंट्रोडक्शन. In this chapter we shall discuss the application of derivatives to the tangent and normal, then approximate value for finding the any term, derivative of rate measures, Rayleigh's theorem and Lagrange's mean value theorem, increasing and decreasing function, मॅक्झिमा अँड मिनिमा. दीज आर द कन्सेप्ट. आता या प्रत्येक कन्सेप्टचा मिनिंग काय होतं हे आपण नंतर पाहूत, परंतु एवढ्या कन्सेप्टला आपल्याला या ठिकाणी पाहायचे. मॅक्झिमा, मिनिमा, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, या कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता हे पाहत असताना जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत, वैष्णवी कानडे, सुमती बनाळे, सलोनी जयस्वाल, सुमित कदम, चला. तर या ठिकाणी आता हा चॅप्टर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आला पाहिजे, कारण हा झाल्यानंतर हा लवकरात लवकर संपू आणि इंटिग्रेशन घेऊ. कारण डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येणं गरजेचं आहे, कारण त्याचा सेकंड पार्ट, डेरिव्हेटिव्हचाच पुढचा पार्ट ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. ओके. इन दॅट ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वी हॅव टू फाइंड आउट. ॲप्लिकेशन मीन्स यू हॅव सीन व्हॉट इज मीन बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर? जे कोण आहेत ऑनलाईन सांगा. What is the derivative of x square? What is the derivative of log x? You know that these are the different formulae for the derivatives. Also you know that how to find out the derivative of different functions. There are different method in the derivative we have seen. Parametric functions are derivative, implicit function, explicit function चे derivative, inverse trigonometric function चे derivative, लॉगरिथमिक मेथडचे डेरिव्हेटिव्ह, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दीज आर द डिफरंट मेथड्स फॉर फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ अ गिवन फंक्शन. वेगवेगळ्या फंक्शनचे जसे नेचर आहेत त्याच्यानुसार या मेथड्स वापरून आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याची प्रोसेस पाहिलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे. कशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे हे तुम्हाला माहित आहे. तर आता याचा उपयोग करून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. पण त्या अगोदर ज्यांनी डेरिव्हेटिव्हलाही ऑप्शन होते त्यांना सुद्धा हा चॅप्टर चांगल्या पद्धतीने आला पाहिजे, म्हणून मी एकदा रिवाइज करतो. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मेथड्स नसल्या तर चालतील. मेथड डेरिव्हेटिव्हच्या मेथड नाही मला माहीत झाल्या तर चालतील. तुम्ही ज्यांना डेरिव्हेटिव्ह येत नाही त्यांनी व्हिडिओ रिवाइज करून पहा. आपण डेरिव्हेटिव्हचे जे व्हिडिओ पाहिलेले आहेत दिलेले आहेत ते व्हिडिओ सर्व रिवाइज करून पहा. देन इट इज पॉसिबल टू स्टडी द डेरिव्हेटिव्ह ऑफ गोरे, जयंत गोरे. लवकर यायचं रे, बरोबर आहे, व्हेरी गुड. तुझा आन्सर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आहे. व्हेरी गुड. सुमती, सुमतीचा आन्सर व्हेरी गुड करेक्ट आहे. दोन्ही आन्सर फॉर्म्युले बरोबर आहेत. लवकर जॉईन व्हा. सी दिस वी कॅन फाइंड दिस फॉर्म्युले. आता हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजेत. हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत होण्यासाठी इथं या ठिकाणी मी एकदा रिवाइज करतो. ज्यांना डेरिव्हेटिव्ह माहीत नसेल तरी हा फॉर्म्युले पाठ करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x means सॉरी ओके. हां, सी दिस. मी आता डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला बेसिक फॉर्म्युले लिहून देतो. अगोदर हे लिहून घ्या, नंतर एक्सपोनेन्शियल
कर जो डेरिवेटिव ऑफ लॉगरिथमिक algebraic function means derivative of x चा डेरिवेटिव्ह 1 असतो. सेकंड डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट k असेल तर त्याचा डेरिवेटिव्ह 0 असतो. थर्ड फॉर्म्युला डेरिवेटिव्ह ऑफ रूट एक्स डी बाय डी एक्स मीन्स डेरिवेटिव्ह ऑफ रूट एक्स काय असतो रे रूट एक्स चा डेरिवेटिव्ह 1/2 रूट एक्स. त्यानंतरचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का पा सिरीज इथं जागा नाही आहे मी पुढे लिहितो. डेरिवेटिव्ह ऑफ 1/x असेल तर त्याचा डेरिवेटिव्ह -1/x² असतो. हे फॉर्म्युले तुम्हाला माहित असायला पाहिजे. डी बाय डी एक्स ऑफ x रेज टू n असेल तर n इंटू x रेज टू n-1 हे डेरिव्हेटिव्हचे बेसिक अल्जेब्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आहेत. सी these are the derivatives of algebraic function. What is the derivative of algebraic function? Derivative of x is 1, derivative of constant term k is 0, derivative of root x is 1/2 root x, derivative of 1/x is equals to -1/x², derivative of x raised to n is equals to n into x raised to n-1. These are the derivatives of algebraic function. हे तुम्हाला माहित पाहिजेत, सर्वांना पाठ असले पाहिजेत. त्यानंतर आता आपण याच्याकडे येऊ. एक्सपोनेन्शियल फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन. या ठिकाणी एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह कडे येऊ. व्हॉट इज दॅट एक्सपोनेन्शियल फंक्शन डेरिव्हेटिव्ह हियर? Derivative of x and d by dx of e raised to x is e raised to x. Derivative of a raised to x is a raised to x into log a. लक्षात ठेवा एक्सपोनेन्शियल फंक्शन कशाला म्हणतात? बेस जर व्हेरिएबल असेल, थोडा वेळ लागला तर हरकत नाही, तुम्हाला हे बेस मी व्यवस्थित समजून सांगणार आहे, कारण हे आल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. म्हणून तुम्हाला बेसिक फॉर्म्युले माहित पाहिजेत. 1/d by dx of e raised to x is equals to e raised to x. ओके. हां गुरु, हॅलो. हां गुरु, मी 5 मिनिटात लावतो, नंतर थोडा ऑनलाईन लेक्चर चालू आहे, 7 वाजता लावतो गुरु. हां ओके सर, ओके सर. हां सिरीज. हां ओके. एक्सपोनेन्शियल कशाला म्हटलं जातं पहा? एक्सपोनेन्शियल फंक्शन मीन्स व्हॉट? बेस कॉन्स्टंट. हा बेस कॉन्स्टंट म्हणजे संख्या बेसमध्ये येते आणि हा व्हेरिएबल. अशा टाईपचा जेव्हा फंक्शन असतो त्याला एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतात. म्हणून ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स, ए रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्स इंटू एल एन मीन्स व्हॉट? एल एन मीन्स लॉग. लॉग ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. आपण लॉग लिहा, कंप्लीट असं लॉग लिहित चला. देन डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू जी ऑफ एक्स असेल तर ई रेज टू जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स, म्हणजे याच्यासारखा एक्सच्या ऐवजी जी ऑफ एक्स आला की असा घ्यायचा. ए रेज टू जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू ए रेज टू जी ऑफ एक्स इंटू लॉग ए इंटू जी डॅश ऑफ एक्स. हे फॉर्म्युले, असे फॉर्म्युले न पाठ करता तुमच्याकडे जे ओरिजिनल फॉर्म्युले दिले होते ते घ्या, पुस्तकामध्ये व्यवस्थित नाही आहेत. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल्स टू 1/x, डी बाय डी एक्स ऑफ लॉग जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/g ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. जे डेरिव्हेटिव्हच्या ह्याच्यात दिलेत ते फॉर्म्युले घ्या. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले आहेत तुमच्याकडं. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह पाहू. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे पहा. डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स फॉर्म्युले लिहा, व्यवस्थित लिहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स. फॉर्म्युले तुम्हाला हे झालेले आहेत, परंतु लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इज इक्वल्स टू सिरीज
derivative of tan x is sec square x, derivative of cosec x is equals to minus cosec x into cot x, derivative of sec x is equals to sec x into tan x, derivative of cot x is equals to minus cosec square x. हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन है, these are the फॉर्मूले ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. यहाँ पे ये जो फॉर्मूले है ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन के डेरिवेटिव्स के फॉर्मूले हैं. अभी इसको आप याद रखिए, इसमें कुछ निगेटिव साइन है कुछ पॉजिटिव साइन है, तो उसको एक शॉर्टकट याद रखिए. जिस फंक्शन की स्टार्ट सी से होते हैं, देखो सी, जिस फंक्शन की स्टार्ट सी से होते हैं उसके डेरिवेटिव्स निगेटिव में आते हैं. ये देखो, ये शॉर्टकट याद में रखिए. जिस फंक्शन की स्टार्ट सी बोलते हैं ना, सी फॉर कैप, सी से स्टार्ट होते हैं उसी फंक्शन के डेरिवेटिव्स निगेटिव आते हैं. दिस इज द शॉर्टकट फॉर remembering the negative derivatives. Okay, then we shall see here derivative of sin inverse x is equals to 1 upon root 1 minus x square, derivative of cos inverse x is equals to minus 1 upon root 1 minus x square, derivative of tan inverse x is equals to 1 upon 1 plus x square, derivative of cot inverse x is equals to minus 1 upon 1 plus x square. This is a cosec inverse x, this is a sec inverse x, this is a cosec inverse x. ऑलरेडी वी हैव प्रूव्ड दिस फार्मूले. यहाँ पे हमने ये सभी फार्मूले प्रूव कर दिया है. इसके प्रीवियस जो चैप्टर था डेरिवेटिव में ये सभी फार्मूले हमने प्रूव कर दिया है. सिमिलरली बेसिक फार्मूले, डेरिवेटिव ऑफ कांस्टेंट टर्म इज 0, रूल्स, इसको रूल्स बोलते हैं, डेरिवेटिव्स के रूल्स बोलते हैं इसको. डेरिवेटिव ऑफ कांस्टेंट टर्म इज 0, डेरिवेटिव ऑफ कांस्टेंट इनटू वेरिएबल, तो कांस्टेंट पुट करना वैसाच वेरिएबल का डेरिवेटिव एफ डैश ऑफ एक्स आता है. एक्स रेस टू एन का डेरिवेटिव एन इंटू एक्स रेस टू एन माइनस 1. अगर दो टर्म एडिशन में है, डेरिवेटिव में दो टर्म एडिशन में है, डेरिवेटिव मीन्स डिवाइड बाय डी एक्स, दो टर्म अगर एडिशन में है तो हम इसका डेरिवेटिव सेपरेट निकाल के एफ डैश ऑफ एक्स प्लस जी डैश ऑफ एक्स कहते हैं. सब्ट्रैक्शन के लिए भी डेरिवेटिव सेपरेट होता है. अगर प्रोडक्ट है तो u इंटू वी का रूल यूज करना है. कैसा है u इंटू वी का रूल आपको पता है, d बाई डी एक्स ऑफ u इंटू वी, इसे प्रोडक्ट रूल कहते हैं. फर्स्ट इज इट इज डेरिवेटिव ऑफ सेकंड, सेकंड म्हणजे v, प्लस सेकंड इज इट इज डेरिवेटिव ऑफ फर्स्ट, म्हणजे अल्टरनेट डेरिवेटिव घ्या. पहिली टर्म जशी असते तसं दुसऱ्याचा डेरिवेटिव, दुसरी टर्म जशी असते तसं पहिल्याचा डेरिवेटिव. त्याप्रमाणे कोशंट रूल म्हणजे डिव्हिजन, डिव्हिजन असेल तर कसं घ्यायचं, जी ऑफ एक्स डेरिवेटिव ऑफ फर्स्ट एफ डॅश ऑफ एक्स मीन्स आयज लाईक डी बाय डी एक्स ऑफ यू बाय व्ही. यू बाय व्ही चा डेरिवेटिव कसा असतो, व्ही आयज इट इज डेरिवेटिव ऑफ यू मायनस यू आयज इट इज डेरिवेटिव ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. आणि कंपोजिट फंक्शनचे डेरिवेटिव चेन रूल न घेतले जातात. These are the different rules for finding the derivative. हे जे डेरिवेटिव चे डिफरंट रूल आहेत, या डिफरंट रूलला तुम्हाला फॉलो करायचे वेगवेगळ्या पद्धतीने सिरीज. यू हॅव टू फॉलो दिस डिफरंट रूल्स ऑफ द डेरिवेटिव्स. व्हॉट इज दॅट रूल? सी, दॅट रूल्स आर addition rule, subtraction rule, multiplication rule, division rule and chain rule means the common rule. आता चेन रूल आपण दुसऱ्या शॉर्टकट मेथडने लिहू शकतो. व्हॉट इज दॅट चेन रूल? डेरिवेटिव ऑफ यू इंटू व्ही, सॉरी, डेरिवेटिव ऑफ डी बाय डी एक्स ऑफ व्ही ऑफ यू मीन्स व्ही इज अ फंक्शन ऑफ यू. देन हाऊ टू राइट? फर्स्ट ऑफ ऑल you have to take a derivative. कंपोजिट फंक्शन नुसार डेरिवेटिव घ्या, म्हणजेच v डॅश ऑफ u इंटू u डॅश म्हणजे डेरिवेटिव. अगोदर v डॅश चा डेरिवेटिव घ्यायचं, u जसे असतं तसं ठेवा, नंतर u चा डेरिवेटिव सेपरेट घ्या. दिस मेथड इज कॉल्ड एज अ डेरिवेटिव. चला तर आता आपण आपल्या ऍक्च्युअली मेन चॅप्टर कडे येऊ. मेन चॅप्टर, व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्स. या चॅप्टर मध्ये काय पाहणार आहोत आपण? आपल्याला तुम्हाला माहित आहे डेरिवेटिव्ह, प्रत्येक फंक्शनचे डेरिवेटिव्ह कसे काढायचे, डेरिवेटिव्हचे रूल्स माहित आहेत, डेरिवेटिव्हच्या मेथड्स माहित आहेत.
एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x माहीत आहे, पण हे कशासाठी 2x येतो, हा कशासाठी करायचं, 1/x डेरिव्हेटिव्ह -1/x² कशासाठी लिहायचं, हा पार्ट इथं पाहिजे. याचा उपयोग काय सर्वांना वाटू शकतं. डेरिव्हेटिव्हचा उपयोग काय, प्रत्येक जण म्हणतात एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x² आहे, सॉरी एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आहे, 1/xचा डेरिव्हेटिव्ह -1/x² आहे. पण याचा उपयोग काय, मॅथमॅटिक्समध्ये उपयोग काय, रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2√x आहे, परंतु त्याचा मॅथमॅटिक्समध्ये काय उपयोग आहे. तर या चॅप्टरमध्ये आता आपण मैथमेटिक्समध्ये डेरिवेटिव्हचा काय उपयोग है पाहणार आहोत. सो यहाँ पे आपने इस चैप्टर को जो बोर्ड ने यहाँ सिलेबस में रख दिया है उसमें एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव्स रखा है, और ये हायर एजुकेशन में भी बहुत बार आता है. कहाँ भी जाइए आपको एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव आता है. आप किसी भी इंजीनियरिंग को जाओ, मेडिकल फील्ड में जाओ, कहाँ भी जाओ एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव रहता है. रिसर्च में तो बहुत सारा एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव्स आता है. तो इसका यूज क्या है यहाँ पे हमें देखना है. नेहा कोपर्डे, जयस्वाल आता जॉईन झालात का, लवकर यायचं जयस्वाल. नेहा लवकर जॉईन व्हायचं, टाइम सुरू झाल्याबरोबर यायचं, आता आल्यावर एवढ्या लेट कसं. ठीक आहे. सी दिस, इन द प्रीवियस चॅप्टर वी हॅव स्टडीड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द व्हेरियस फंक्शन सच ॲज कंपोजिट फंक्शन आपण पाहिलेला डेरिव्हेटिव्ह, कंपोजिट फंक्शन, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. दीज आर द मेथड्स फॉर फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ functions. Logarithmic method or logarithmic function, etc. that is a parametric function चा डेरिव्हेटिव्ह, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह, हे वेगवेगळ्या डेरिव्हेटिव्हच्या मेथड्स आपण पाहिलेले आहेत, तिथं काही दिलेले आहेत. Also the relation between, actually the basic start, there is a relation between derivative and slope. स्लोप माहित आहे तुम्हाला, स्कूल लेवलला झाला किंवा 11thला चॅप्टर झालेला आहे. स्लोप, स्लोप म्हणजे तिरकसपणा, तिरकसपणा टँजंट असतो ना, त्या टँजंटच्या एखाद्या लाईनचा सिरीज, ही लाईन हे अशा जेव्हा लाईन तिरकसपणा वाढत जातो म्हणजे स्लोप वाढत जातो. स्लोप मीन्स क्रॉसनेस, त्या लाईनचा क्रॉसनेस. सी दिस, यू नो दॅट द स्लोप ऑफ द टँजंट, डेरिव्हेटिव्हचा आणि स्लोप ऑफ टँजंटचं रिलेशन आहे. In this chapter we are going to study various applications of the derivatives. Such applications too. आता नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आहेत, पण ते ॲप्लिकेशन्स कुणासाठी लागू होतात. जॉमेट्रिकल ॲप्लिकेशन, दॅट इज जॉमेट्रिकल आकृत्यासाठी वेगवेगळ्या. रेट मेजर, वी हॅव टू फाइंड आउट व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन ऑफ एनी ऑब्जेक्ट. डेरिव्हेटिव्हचा वापर करून एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काढू शकतात, एखाद्या ऑब्जेक्टची ॲक्सेलरेशन काढू शकतात, मोमेंटम काढता येतो. सी दिस, जे का एखादी गाडी आपण वेगात, कुठल्या वेगानं चाललेली आहे गाडी, हे ते सर्व एलिमेंट्स आपण डेरिव्हेटिव्हच्या साइन काढतो. अप्रॉक्सिमेट, ज्याची व्हॅल्यू आपण करेक्ट काढता, व्हॅल्यूज काढता येत नाही त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण डेरिव्हेटिव्हने काढू शकतो. रोलीज थेरम अँड लॅग्रांजीज मीन व्हॅल्यू थेरम. इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन, फंक्शन इन्क्रीजिंग कुठं होतो, डिक्रीजिंग कुठं होतो. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन मीन्स व्हॉट. सी दिस, दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. सपोज दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. दिस फंक्शन इज कॉल्ड एज इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. हे इन्क्रीजिंग होता, इथं टॉपला जातं, पुन्हा डिक्रीजिंग येतं, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. मग फंक्शन कुठे इन्क्रीजिंग आहे, कुठं डिक्रीजिंग आहे, हे आपण डेरिव्हेटिव्हच्या सहाय्यानं काढू शकतो. ठीक आहे, डेरिव्हेटिव्हचा उपयोग करून काढू शकतो. ओके, नेक्स्ट. हां, तर या ठिकाणी मॅक्झिमा मिनिमा. मॅक्झिमा म्हणजे दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ मॅक्झिमा, दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ मिनिमा, मिनिमम पॉइंट. म्हणजे मॅक्झिमम कुठं आहे, फंक्शन मिनिमम कुठं आहे, हे पण आपण डेरिव्हेटिव्हच्या सहाय्यानं काढू शकतो. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ज टू फाइंडिंग द स्लोप ऑफ अ टँजंट, हे महत्वाचा आहे, हा पार्ट घेऊ. सी दिस, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. सपोज this is y is equals to f of x be a given function. If we draw the tangent, tangent means this line, this is x axis, this is y axis,
हे जे प्रॉब्लेम्स असतात, हे जे थेरी असते, सर्वांनी सोबत सोबत माझ्या लिहून घेत चला. मी बऱ्याच वेळा सांगत असतो. दिस इज लेट, व्हॉट इज दॅट, लेट y equals to f of x be a function. आता ही टँजंट आहे. काय टँजंट? ओके, जी लाईनला इंटरसेक्ट करते तिला टँजंट म्हणतात. या पॉइंटला px1, y1 ला इंटरसेक्ट करते, याला टँजंट म्हणा. त्या इंटरसेक्शन पॉइंट मधून जर परपेंडिक्युलर लाईन काढली तर या लाईनला आपण काय म्हणतो, नॉर्मल. दिस लाईन इज कॉल्ड एज अ नॉर्मल. टँजंट आणि नॉर्मल तुम्हाला लक्षात येतो का बा? सपोज y इज इक्वल्स टू f of x बी एनी फंक्शन, अ लाईन, ओके, ही कर्व आहे समजा. या कर्वला ही लाईन अशी टच करून जात असेल तर तिला टँजंट म्हणतात. आणि या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. हा जो पॉइंट असतो त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. P इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. लेट y इज इक्वल्स टू f of x बी अ फंक्शन. द टँजंट L, याला L नाव देऊ. द टँजंट L meet to the function किंवा intersect to the function at a point px1, y1. कुठल्या पॉइंटला? x1, y1 या पॉइंटला मीट होते, म्हणजे ही टँजंट. हा कर्व आहे, लक्षात ठेवायला. काय म्हणायचं? कर्व y इज इक्वल्स टू f ऑफ x कर्व. दिस इज x ॲक्सिस, दिस इज y ॲक्सिस, दिस इज ओरिजिन. तर या ओरिजिन जवळ टँजंट आहे. आता पॉइंट ऑफ नॉर्मल म्हणजे काय? टँजंट म्हणजे जी कर्वला एकाच पॉइंट मध्ये टच करून जाते तिला टँजंट म्हणायचं. आता नॉर्मल हिअर द पॉइंट P is called point of contact. Here the point P is called the point of contact. सोबत सोबत लिहित चला, सर्वजण माझ्या सोबत सोबत लिहित चला. हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे, पुन्हा काही होत नाही. लेट y is equals to f of x be a given curve. The tangent L meets to the function म्हणजेच कर्व at a point p x1 y1. Here the point P is called point of contact. आता या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून जर परपेंडिक्युलर लाईन काढली तर तिला काय म्हणतात? नॉर्मल. लिहा. द नॉर्मल इज अ लाईन परपेंडिक्युलर टू द टँजंट at a point of contact, at the point of contact. आता नॉर्मल म्हणजे काय? जी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला इंटरसेक्ट करून या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला आहे, तिघांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इथे आहे, तिथून जर टँजंटला परपेंडिक्युलर लाईन काढली तर तिला काय म्हणायचं? नॉर्मल. मग आता स्लोप कसं काढणार? पहा स्लोप. मग फॉर्म्युला आहे स्लोप. देअरफॉर खाली घ्या. देअरफॉर नंबर 1 फॉर्म्युला लिहा. द स्लोप ऑफ टँजंट at a point px1 y1 is m इज इक्वल्स टू, स्लोपचं नाव m आहे, तुम्हाला m न दाखवतात झालेलं आहे. m इज इक्वल्स टू dy by dx or it is also called as f dash of x. म्हणजे एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर घेतलात तुम्ही तर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच टँजंट असतो. आणि तो पॉइंट इथं x1 y1 ची व्हॅल्यू ठेवा म्हणजे डेरिव्हेटिव्ह. हा फॉर्म्युला सर्वात महत्त्वाचा आहे. डेरिव्हेटिव्ह dy by dx स्लोप m इज इक्वल्स टू, इथं लिहू स्लोप is equals to m is equals to dy by dx. This is the formula for finding the slope of tangent. आता नॉर्मलचा स्लोप म्हणजे काय असतो पहा.
सेकंड, टँजंटला परपेंडिक्युलर लाईन नॉर्मल आहे. इफ लाईन इज अ परपेंडिक्युलर टू इच अदर देन देअर स्लोप्स आर निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. तुम्हाला माहित आहे. म्हणजे एखाद्या लाईनचा स्लोप जर 3/2 असेल तर नॉर्मलचा स्लोप -2/3 असतो. द स्लोप ऑफ नॉर्मल इज, फॉर्म्युला लिहा, नॉर्मल इज, व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? वी कॅन राईट m1 इज इक्वल्स टू -1/m. जो टँजंटचा स्लोप काढलेला आहे त्याला रेसिप्रोकल करा, किंवा यालाच -1/dy/dx, किंवा यालाच -1/f' लिहितात. दिस इज द स्लोप ऑफ नॉर्मल. तो m1 न दाखवू. ओके, स्लोप म्हणजे तिरकसपणा. अशा पद्धतीने हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या. Slope of a tangent means dy/dx or f'(x). Slope of a normal means 1/, टँजंटचा स्लोप किंवा 1/dy/dx किंवा 1/ मायनस घ्या. मायनस म्हणजे निगेटिव्ह रेसिप्रोकल. टँजंटचा जो काही स्लोप येईल त्याच्यावरनं नॉर्मलचा स्लोप काढता येतो. टँजंट आणि नॉर्मल म्हणजे तुम्हाला माहित आहे, जेव्हा एकाच पॉईंटमधून स्पर्श करून जाते, स्पर्शिका म्हणतात त्याला मराठीतनं. आणि नॉर्मल म्हणजे ते टँजंटला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये परपेंडिक्युलर लाईन असते, तिला नॉर्मल. ठीक आहे, आता याच्यावरचे आपण प्रॉब्लेम्स घेऊ. हा लक्षात आला का? फॉर्म्युला लक्षात ठेवतात का रे? नंदकुमार लखन, जयंत गोरडे, हा ओके. डिस्टन्स बिटवीन मॅक्झिमा मिनिमा हे जे आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. मी तुम्हाला, हा ओके गोरे काय म्हणतो, जे मॅक्झिमा मिनिमा आहे, मॅक्झिमा म्हणजे वरचा पॉईंट, मिनिमा म्हणजे खालचा पॉईंट, हे डिटेलमध्ये पुढे पाहणार असल्यामुळे मी एक तुम्हाला रफ आयडिया सांगितली. डिटेलमध्ये पुढे येतो बीट, म्हणून इथं डिटेलमध्ये न सांगता एक कन्सेप्ट सांगितली तुम्हाला. ओके, तर नोटेशन वगैरे ते नंतर येणार आहेत, फॉर्म्युले वगैरे मॅक्झिमा मिनिमाच्या नंतर येणार आहेत. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपल्याला काय पाहिजेत? जॉमेट्रिक अप्लिकेशन, डेरिव्हेटिव्हचा जॉमेट्रिक अप्लिकेशन म्हणजे स्लोप आणि टँजंटचा नॉर्मलचा स्लोप काढण्याचे फॉर्म्युले पाहिजेत. मग टँजंट म्हणजे काय हे कर्व मध्ये दाखवले, हे लिहून घ्या सर्व. कर्व म्हणजे काय, कर्व कसा असतो, टँजंट कशाला म्हणतात हे सांगितलेलं आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कशाला म्हणतात हे सांगितलेलं आहे. दिस इज अ टँजंट, दिस इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, दिस इज अ नॉर्मल. मग त्यांचे फॉर्म्युले इथं सांगितलेले आहेत. सॉरी, त्यांचे फॉर्म्युले पण इथं सांगितलेत. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर स्लोपचा, टँजंटचा जो स्लोप असतो तिरकसपणा तो म्हणजे m, नॉर्मलचा m1 तो निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. ते मॅक्झिमा मिनिमा आपण नंतर पाहणार आहोत, त्यामुळे इथं काही डीपमध्ये पाहण्याची गरज नाही. ठीक आहे, आता प्रॉब्लेमचे सोल्युशन घेऊ, एक एक प्रॉब्लेम सॉल्व करू. सिरीज फाइंड द प्रॉब्लेम. आता सॉल्व करा माझ्यासोबत. पहिला प्रॉब्लेम, फाइंड द इक्वेशन ऑफ अ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व. इक्वेशनच्या बाबतीमध्ये आता लाईनचे इक्वेशन, पुन्हा तिसरा फॉर्म्युला, अगोदर फॉर्म्युले लिहून देतो सर्व. हा फॉर्म्युले लिहून घ्या. तिसरा फॉर्म्युला, टँजंटचा पहिला फॉर्म्युला झाला, नॉर्मलच्या स्लोपचा दुसरा फॉर्म्युला, आता तिसरा फॉर्म्युला. इक्वेशन ऑफ अ लाईन, इक्वेशन ऑफ अ लाईन किंवा स्ट्रेट लाईन इन स्लोप पॉइंट फॉर्म. 11th ला झाला पहा. काय तो फॉर्म्युला, y - y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x - x1. हा फॉर्म्युला लिहा. थर्ड फॉर्म्युला, m यानी की स्लोप आणि px1 y1 म्हटला की पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा फॉर्म्युला इथं लागणार आहे म्हणून तुम्हाला मी फॉर्म्युला लिहून देतोय. या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानेच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. हे 3 फॉर्म्युले लिहून घेतलात. आता ॲक्च्युअल आपण प्रॉब्लेम्स सॉल्व करण्याकडे जाऊ. पहिला फॉर्म्युला स्लोप dy/dx असतो. दुसरा फॉर्म्युला नॉर्मलचा स्लोप 1/dy/dx. आणि इक्वेशन ऑफ अ लाईन किंवा इक्वेशन ऑफ अ टँजंट म्हणा, लाईन म्हणजेच इथं आपण टँजंट म्हणू शकतो किंवा नॉर्मल म्हणू शकतो. तर त्याला काय म्हणतात, px1 y1 टँजंट फॉर नॉर्मल.
तर x1 y1 म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो किंवा पॉइंट असतो त्या लाईनवरचा पॉइंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑर पॉइंट ऑन द लाईन ऑब्लिक टँजंट ऑब्लिक नॉर्मल. म्हणजे इथं जे x1 y1 वापरलेला आहे तो म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट समजा, किंवा त्या लाईनवरचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पॉइंट समजा, किंवा टँजंटवरचा समजा, नॉर्मलवरचा समजा. ठीक आहे, असं प्रॉब्लेम सॉल्व करू. नंबर 1, सी दिस गिवन इक्वेशन ऑफ द कर्व. हे जे कर्व दिलेले आहेत त्याच्या पुढे पॉइंट दिलेला आहे. या कर्वच्या आणि पॉइंटच्या वरचे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे. टँजंटचे नॉर्मलचे खूप सिंपल प्रॉब्लेम आहेत. y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2e रेज टू एक्स प्लस 2. आता अगोदर स्लोप काढून घ्या. ॲट अ पॉइंट दिलं आहे. ॲट अ पॉइंट कुठं आहे? 4,0. ठीक आहे, असू द्या. नंतर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह घ्या. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx विच इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर, प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घ्या, प्लस 2d बाय dx ऑफ 2 टाइम्स e रेज टू एक्स प्लस d बाय dx ऑफ 2 दॅट इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतं तुम्हाला माहित आहे फॉर्म्युला, 2x प्लस हे 2y इज इट इज. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू एक्स? डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू एक्स इज e रेज टू एक्स प्लस 2 म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजेच dy बाय dx इक्वल्स टू 2x प्लस 2e रेज टू एक्स. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. स्लोप, आता स्लोप काढायचे पण इथं पॉइंट दिलेला आहे. कुठं दिलेला आहे? डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप असतो, dy बाय dx म्हणजे स्लोप असतो, पण त्या पॉइंटची व्हॅल्यू इथं ठेवा. सेकंड नंबर त्या dy बाय dx ला. मग पुढे घ्या. स्लोप ॲट अ पॉइंट P 0,4 त्यालाच आपण x1 y1 देऊ. कुठं येऊ काय प्रॉब्लेम मध्ये सांगितलं पहा. प्रॉब्लेम मध्ये स्लोप कुठं काढायचा, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर स्लोप काढला. आता कुठल्या पॉइंटला स्लोप आहे तो लिहा. स्लोप ॲट अ पॉइंट दिस, म्हणजे एक्सच्या जागी इथं प्रॉब्लेम मध्ये एक्सच्या जागी 0 ठेवा, वायच्या जागी 4 ठेवा, पण इथं वाय नाहीच आहे. मग स्लोप देअरफॉर m इज इक्वल्स टू dy बाय dx इक्वल्स टू ॲट 0,4 म्हणतात त्याला, विच इज इक्वल्स टू एक्सच्या जागी 0 ठेवा, 2 इंटू 0 प्लस 2 इंटू e रेज टू एक्स म्हणजे 0. कॅल्क्युलेट दिस. 2 into 0 means 0 into 2 e raised to x means 1, that is equals to 2. ही व्हॅल्यू आली m. m म्हणजेच स्लोप. Therefore the slope of a tangent is m is equals to 2. मग आता इक्वेशन ऑफ स्लोपचा टँजंट काढा. Therefore इक्वेशन ऑफ टँजंट तुम्हाला फॉर्म्युला दिला पहा. y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन अ ब्रॅकेट x मायनस x1. हा परत एकदा मी रिपीट करतो. ओके. y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. y मायनस, आता पहा y1 म्हणजे 4 आहे, x1 म्हणजे 0 आहे. 4 इज इक्वल्स टू m किती निघालेला आहे 2, x किती आहे पहा 0, x ची व्हॅल्यू ठेवायची नाही, मायनस x1 म्हणजेच 0. हा x1 y1 पॉइंट घ्या. स्लोप काढेपर्यंत सी दिस, ज्या ठिकाणी स्लोप काढायचा असतो त्या पॉइंटला xy समजा, कारण या पॉइंटला स्लोप, आणि टँजंटचे इक्वेशन काढत असताना हाच पॉइंट x1 y1 कन्सिडर करायचा, पण स्लोप काढताना xy या व्हॅल्यू xy ठेवायच्या. ठीक आहे. आता याला कॅल्क्युलेट करा. y मायनस 4 इज इक्वल्स टू 2x. याला राईट साईडला घ्या, याला राईट साईडला घ्या.
that is 2x minus y plus 4 is equals to 0. This is equation of tangent. This is equation of tangent. परत हा पार्ट इथपर्यंत मी रिपीट करतो. हा बरोबर आहे वैष्णवी कानडे, करेक्ट. सी दिस, आपल्याला काय विचारला प्रॉब्लेम पहा. फाइंड द स्लोप टँजंट, इक्वेशन ऑफ अ टँजंट आणि नॉर्मल म्हटलंय. तर अगोदर टँजंट हे इक्वेशन घ्या, याचा डेरिव्हेटिव्ह काढा, dy बाय dx काढला. या डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्सच्या जागी हा पॉईंट स्लोप काढायचा ना, स्लोप या पॉईंट जवळ काढायचा आहे. मग स्लोप ॲट अ पॉईंट काढायचं असल्यामुळे त्या स्लोपला स्लोप ॲट अ पॉईंट p 0,4. मग इथं एक्सच्या जागी 0 ठेवा, वायच्या जागी 4. मग एक्सच्या जागी 0 लेफ्टला ठेवायचं नाही, एक्सच्या जागी 0, या एक्सच्या जागी 0. 2 × 0 e raised to, म्हणजे स्लोपची व्हॅल्यू आली 2. स्लोप काढेपर्यंत हा पॉईंट एक्स आणि वाय कन्सिडर करा. आणि टँजंटचे इक्वेशन काढत असताना देअरफॉर इक्वेशन ऑफ अ टँजंट इज, स्लोप तर 2 आलेला आहे, m इज इक्वल्स टू इक्वेशन ऑफ टँजंट इन स्लोप पॉईंट फॉर्म, यालाच असं म्हणतात. द स्लोप ऑफ अ टँजंट इज 2 झाला. आता इक्वेशन ऑफ अ टँजंट y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन अ ब्रॅकेट x मायनस x1. मग किमती ठेवा, सॉल्व करा. हे झालं. आता टँजंटचा स्लोप 2 आहे म्हणून नॉर्मलचा, आता नॉर्मलकडे जाऊ. द स्लोप ऑफ अ नॉर्मल इज m1 इज इक्वल्स टू -1 अपॉन m, म्हणजेच -1 अपॉन 2. हा झाला नॉर्मलचा स्लोप. देअरफॉर स्लोप ऑफ नॉर्मल m1 इज इक्वल्स टू -1 अपॉन 2. मग आता इक्वेशन ऑफ नॉर्मल, तोच फॉर्म्युला वापरा. इक्वेशन ऑफ नॉर्मल इन स्लोप पॉइंट फॉर्म, काय तो फॉर्म्युला, y मायनस y1 इक्वल्स टू, आता याचा स्लोप आपण m1 घेतल्यामुळे इथं लिहा m1 इन अ ब्रॅकेट x मायनस x1. y मायनस y1 म्हणजे 4 आहे, तोच पॉइंट तर तोच आहे. m1 म्हणजे -1/2, x मायनस x1 म्हणजे 0 आहे. सॉल्व करायला तर इथं 2 इन अ ब्रॅकेट y मायनस 4 इज इक्वल्स टू -1 इंटू x, म्हणजे 2y मायनस 8 इज इक्वल्स टू -x. देअरफॉर इथं परत x प्लस 2y मायनस 8 इज इक्वल्स टू 0. दिस इज इक्वेशन ऑफ नॉर्मल. अशा पद्धतीनं नॉर्मलचं इक्वेशन होतं. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करण्यासाठी एक्झाम्पल पण देतो. स्लोली घेऊ आपण, खूप प्रॅक्टिस करू याला. तुम्हाला आले पाहिजेत, हे सर्व प्रॉब्लेम आले पाहिजेत. सेम असाच प्रॉब्लेम मी दुसरा देतो. इथला प्रॉब्लेम न सॉल्व करता मी दुसरा प्रॉब्लेम देतो याच प्रॅक्टिससाठी. याच्यावरच आज प्रॅक्टिस घेऊ. सी दिस, फाइंड द इक्वेशन ऑफ tangentine normal to the curve y is equals to x square plus 2x minus 3 at a point 1,1. हा प्रॉब्लेम सॉल्व करायचे. मी असे तुम्हाला खूप घरी करायला देणार आहे, पण हे इथं सॉल्व करा. आन्सर सेम अगोदरच्या प्रॉब्लेम सारखा. गिवन इक्वेशन ऑफ कर्व इज y is equals to x square plus 2x minus 3. जर तुम्हाला लिहायला जास्त सोबत लिहायला जास्त गडबड होत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा.
नंतर लिहून घ्या, म्हणजे तुमचं लक्ष कसं सोडवायला लागलं याच्याकडे पण असलं पाहिजे. उगं फर लिहून घेतला तर मी काय सांगायला लागलो याच्याकडे लक्ष राहत नाही. म्हणून समजून घ्या अगोदर आणि नंतर लिहून घ्या. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह काय तो सांगा बरे. dy बाय dx. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. 2xचा डेरिव्हेटिव्ह असतो 2 into 1 मायनस 3चा डेरिव्हेटिव्ह असतो 0. dy बाय dx इक्वल्स टू 2x प्लस 2. सपोज दिस इज इक्वेशन सेकंड, दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता स्लोप एकदा डेरिव्हेटिव्ह निघाला म्हणजेच स्लोप असतो. मग इथं लिहा द स्लोप ऑफ अ पॉइंट. सी दिस, द स्लोप, the slope of tangent at point 1, 1 is dy by dx. किंवा यालाच m सुद्धा म्हणतात. आणि काय करणार तुम्ही आता या ठिकाणी पहा, जिथं 2x प्लस 2 आहे म्हणजे एक्सच्या जागी 1. पॉइंट पहा कोणता आहे, एक्सच्या जागी 1, वायच्या जागी 1 ठेवा. मग इथं एक्सच्या ऐवजी 1, एकच एक्स आहे म्हणून इथं सी दिस 2 into 1 प्लस 2 म्हणजेच 4. म्हणून टँजंटचा स्लोप आला m इक्वल्स टू 4. मग आता फॉर्म्युला वापरा. द इक्वेशन ऑफ अ टँजंट इन स्लोप पॉइंट फॉर्म is formula वापरा. y minus y1 is equals to m in a bracket x minus x1. आता हा जो पॉइंट आहे तो इथं x1 y1 समजायचा. आता इक्वेशन काढत असताना तो पॉइंट x1 y1, स्लोप काढत असताना तो पॉइंट xy समजा. चला y मायनस y1 म्हणजेच 1 विच इज इक्वल्स टू m इंटू m ची किंमत माहित आहे. व्हॉट इज दॅट व्हॅल्यू ऑफ m? m equals to m means 4 in a bracket x minus x1 म्हणजे सुद्धा 1 आहे. जो पॉइंट दिलेला असतो ना तो px1 y1 यालाच 1, 1 हा पॉइंट दिलेला इथं ठेवला. आता याला सॉल्व करा. y minus 1 is equals to 4x minus 4. हे उजव्या बाजूला घ्या. दॅट इज 4x minus 4 is equals to, see this, हाँ कसं आहे तपा 4x हे राईट साईडला घ्या म्हणजे कसं लिहिता येईल तुम्हाला 4x त्यानंतर मायनस y त्यानंतर काय होतं -4 प्लस 1 इक्वल्स टू 0. म्हणजेच 4x minus y minus 3 equals to 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द टँजंट. किंवा 3 ला तुम्ही असं पण लिहू शकता और 4x minus y is equals to 3 कसंही लिहा. आता नॉर्मल कडे जाऊ. टँजंटचा स्लोप 4 माहित आहे, मग नॉर्मलचा अगोदर स्लोप काढा कारण स्लोप काढल्याशिवाय इक्वेशन काढता येत नाही. मग स्लोप दुसरा पार्ट, पहिला पार्ट टँजंटचा, दुसरा पार्ट नॉर्मलचा. स्लोप ऑफ नॉर्मल इज, त्याला m1 कन्सिडर करा, -1/m म्हणजेच -1/m ची व्हॅल्यू किती आहे तिथं पहा बरे. m ची व्हॅल्यू सी दिस, m म्हणजे 4 आहे म्हणजेच दॅट इज -1/4. मग आता इक्वेशन ऑफ नॉर्मल काढा. इक्वेशन ऑफ नॉर्मल इन स्लोप पॉइंट फॉर्म, कारण स्लोप माहित आहे, पॉइंट माहित आहे. y minus y1 is equals to m in a bracket x minus x1. व्हॅल्यू ठेवा. काय ते व्हॅल्यू y minus y1 म्हणजे तो पॉइंट विच इज इक्वल्स टू m म्हणजे -1/4 x minus x1 म्हणजे परत आता ह्याला सॉल्व करा. 4 in a bracket y minus 1 is equals to -1 in a bracket x minus 1. यालाच 4y minus 4 is equals to -x plus 1.
आता याला लेफ्टला घ्या इकडं, म्हणजे एक्स प्लस 4y मायनस 4 मायनस 1 इज इक्वल्स टू 0. x plus 4y minus 5 is equals to 0. This is the required equation of tangent. This is equation of tangent नाही आहे, सॉरी, नॉर्मल. अशा पद्धतीनं टँजंट हा नॉर्मलचा पार्ट. दुसरा आहे, अगोदर स्लोप काढा मग इक्वेशन काढा. देअरफोर असं व्यवस्थित लिहायचं. हे देअरफोर सुरुवातीला. आणि हा पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट म्हणजेच टँजंटचा स्लोप काढा. इथं हो का, पहिला पार्ट म्हणजे टँजंटचा स्लोप काढा. डेरिव्हेटिव्ह घ्या. स्लोप ऑफ टँजंट पहिला पार्ट येतो, हा पहिला पार्ट स्लोप ऑफ टँजंट. हे कॉमन पार्ट आहे. डेरिव्हेटिव्ह काढणं म्हणजे कॉमन आहे. इथं डेरिव्हेटिव्ह, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. परत एकदा मी सांगतो. आता आपल्याला दिलेला कर्व कोणता? सी दिस, वी हॅव गिवन y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. वी हॅव टू फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल ॲट अ पॉइंट 1,1. कसं कॅल्क्युलेट करणार? सुरुवातीला तो कर्व घ्या. तो कर्व घेतल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा, dy बाय dx. त्याला इक्वेशन सेकंड द्या. मग नंबर 1 पहिला पार्ट काय करणार तुम्ही? पहिला पार्ट स्लोप ऑफ अ टँजंट ॲट 1,1. त्या पॉइंटला स्लोप काढायचे म्हणून dy बाय dx. तर इथं जी व्हॅल्यू निघाली त्याच्यामध्ये x आणि y च्या जागी तो पॉइंट ठेवायचा. म्हणून x च्या जागी 1, y च्या जागी 1 ठेवलं. म्हणून 2 into 1, y ची टर्म नाहीच इथं, हे dy बाय dx मध्ये नाही ठेवायचं. 2 into 1 प्लस 2 म्हणजेच 4. हा झाला टँजंटचा स्लोप. मग इक्वेशन ऑफ टँजंट हे तर फॉर्म्युला आहे, y मायनस y1 इज इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. y1 ची व्हॅल्यू म्हणजे हा पॉइंट असतो x1 y1. मग y1 ची व्हॅल्यू 1 ठेवा, x1 ची व्हॅल्यू 1 ठेवली, बाकी xy च्या व्हॅल्यू ठेवायच्या नाही, त्याच्याशिवाय इक्वेशन तयार होत नाही. y मायनस 1, धिस इज सोल्युशन. मग याला सोडवलं, याला सोडवल्यानंतर कसं येतं पहा, 4x मायनस y मायनस 4. सर्व घटक लेफ्टला घ्या. हा आला टँजंटचं इक्वेशन. आता दुसरा पार्ट नॉर्मलच्या बाबतीमध्ये कसं करणार? नॉर्मल तुम्ही टँजंटचा जो स्लोप निघालाय त्याला रेसिप्रोकल करायचं. निगेटिव्ह देऊन रेसिप्रोकल. हा फॉर्म्युला दिलाय पहा तुम्हाला. स्लोप ऑफ अ नॉर्मल इज इक्वल्स टू, त्याला आपण m1 कन्सिडर करू, मायनस 1/m. m ची व्हॅल्यू 4 आहे म्हणून मायनस 1/4. मग इक्वेशन ऑफ नॉर्मलचा फॉर्म्युला वापरा, y मायनस y1 इज इक्वल्स टू. इथं सर्वात महत्वाचं चुकलं पहा, इथं m1 घ्यायचं. m1 म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल. इथं टँजंट आणि नॉर्मल मध्ये काय फरक आहे? टँजंट मध्ये इथं m असतो, टँजंटच्या इक्वेशन मध्ये m असतो स्लोप, आणि नॉर्मलच्या इक्वेशन मध्ये m1 असतो. तो निगेटिव्ह रेसिप्रोकल केलेला असतो टँजंटचा. बाकी काही फरक नाही, फॉर्म्युल्यामध्ये काहीच फरक नाही. टँजंटचा स्लोप m घ्या, नॉर्मलचा स्लोप m1 घ्या. स्लोप निगेटिव्ह रेसिप्रोकल. आणि फॉर्म्युला सुद्धा तसंच वापरायचा. नॉर्मलचा फॉर्म्युला वापरला की इथं फक्त m1 घ्यायचं, आणि टँजंटचा वापरला की m. बाकी सर्व कॅल्क्युलेशन सेम. मग नॉर्मलचा फॉर्म्युला वापर, नॉर्मलचा स्लोप तो ठेवला. x1 y1 म्हणजे तोच पॉईंट आहे. दोन्ही पॉईंट, तो पॉईंट हा टँजंटवर पण आहे, नॉर्मलवर पण आहे, म्हणून आय इट इज 1 1 ठेवला. आणि याला सॉल्व केलं, हे नॉर्मलचं इक्वेशन आलं. ओके, आता मी होमवर्क देतो तुम्हाला, बरेचसे प्रॉब्लेम होमवर्क देतो, तर लिहून घ्या. फाइंड द टँजंट अँड नॉर्मल equations of tangent and normal to the curve at the point given. आता नंबर ए पहिला कर्व घ्या, y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 3 ॲट 1,2. सेकंड प्रॉब्लेम. दूसरा प्रॉब्लेम, y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 ॲट 2,2. तीसरा प्रॉब्लेम, y इज इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 7x मायनस 3 ॲट 1,1. फोर्थ प्रॉब्लेम, y is equals to x square plus log x
minus 1 upon x at 1 comma 2 at 1 comma 2 आणि फिफ्थ लास्टचा प्रॉब्लेम y इज इक्वल्स टू 2x minus 8 at 3 comma 0 at 3 comma 0 अशा पद्धतीने हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, हे सॉल्व करायचे. हे सोल्युशन करत असताना इथं 4 कॉमा 0 घ्या. ॲट 4 कॉमा 0 4 कॉमा 0 हा पॉईंट लक्षात घ्या. 4 कॉमा 0 अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे. तर हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. हे सॉल्व करा. सेम प्रॉब्लेम आहे. सॉल्व करून प्रत्येकाने मला व्हॉट्सअपवर याचं आन्सर द्यायचे. तर ठीक आहे, या ठिकाणी थांबू. आता आज आपण फक्त काय काय पाहिलं लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले पाहिलेले. त्यानंतर कर्व म्हणजे कसा असतो, याला कर्व म्हणतात. हा कर्व झाला वाय. वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स म्हणजे वाय एक्सच्या स्वरूपात. ही टँजंट म्हणजे ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करते तो पॉईंट म्हणजे टँजंट एकाच पॉईंटमधून इंटरसेक्ट करून जाणारी ही झाली टँजंट. त्याला परपेंडिक्युलर काढली त्याच पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधून, त्याला म्हणायचं नॉर्मल. तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कधी x1 y1 घ्यायचा, तो नॉर्मलवर पण असतो. हा जो पॉईंट आहे ना तो नॉर्मलवर पण असतो, टँजंटवर नसतो. म्हणून x1 y1 तो फॉर्म्युला, दोघाचाही फॉर्म्युला सेम, फक्त स्लोप वेगळे असतात. जो टँजंटचा स्लोप असतो तो निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो नॉर्मलचा. म्हणजे टँजंटचा 2/3 आला तर नॉर्मलचा स्लोप -3/2. म्हणजे टँजंटचा जर स्लोप a/b असेल तर नॉर्मलचा स्लोप -b/a असतो, म्हणजे निगेटिव्ह रेसिप्रोकल असतो. मग टँजंटचा स्लोप m घ्या, नॉर्मलचा स्लोप m1 घेऊन फॉर्म्युले वापरून सॉल्व करा. ठीक आहे, या ठिकाणी थांबू. नमस्कार, गुड बाय.